नमस्कार. खरं तर मी सर्व माध्यमांमध्ये काम करणाऱ्या सर्व आज आपण जी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि प्रसारमाध्यमांनी सुद्धा आजचा देशासाठी आणि देशवासियांसाठी महत्त्वाचा असणारा हा विषय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतरपासून आजपर्यंतची 12 वर्ष एक तप, या एक तपामध्ये 12 वर्षामध्ये त्यांनी या देशाला आणि देशातील असणारी जी भौगोलिक परिस्थिती आहे, मग निसर्गाची असणाऱ्या परिस्थितीपासून वेगवेगळ्या परकीय असणाऱ्या धोरणांच्या संदर्भाबद्दल असणारी परिस्थिती की ज्यामध्ये ताकदीने राष्ट्राला परमवैभवाच्या दिशेने घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून जे जे महत्त्वाचे आहे ते करण्याचं काम केलं. UPAचं प्रदीर्घ काळ चाललेलं सरकार आणि या सरकारने काही गोष्टी ज्या देशहिताच्या आहेत त्याकडे केलेलं दुर्लक्ष आणि या 12 वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी जे निर्णय घेतले, मग ते निर्णय आपण सर्वांनी पाहिले असतील, अनुभवले असतील. देश एक वेगळ्या दिशेने जगभरामध्ये जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये छाप पाडण्याचं काम हे देशातील असणाऱ्या विविध धोरणांमुळे झालं, हेही आपण सर्वांनी पाहिलं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने एक प्रयत्न केला की आपल्याला या 12 वर्षामध्ये 12 विषय घेऊन, खरं तर एका कॉफी टेबल बुकमध्ये हे सर्व विषय हे आपल्याला मांडता येतील का, तर ते कदापि मांडता येणार नाही. परंतु तरीसुद्धा एक प्रयत्न आपल्याला करता येऊ शकतो का, आणि म्हणून हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाने केला आणि त्या कॉफी टेबल बुकचं आज प्रकाशन महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या हस्ते आज झालं. खरं तर आपण त्यांना देवेंद्रजींनाही ओळखता. जसे नरेंद्र मोदीजी 24/7, त्याचप्रमाणे देवेंद्रजीही 24/7 हे देशहित आणि महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल करण्याच्या दृष्टिकोनातून जे जे करता येऊ शकतात, केंद्रातलं प्रत्येक धोरण हे राज्यामध्ये कसं अवलंब करता येऊ शकतं, यासाठी सातत्याने रात्रीचा दिवस करत असतात. त्यामुळे त्यांच्या हस्ते आज त्याचं प्रकाशन झालं आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की हे कॉफी टेबल बुक आपण पाहिल्यानंतर हा प्रयत्न जो आम्ही केला आहे, तो प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमधून जी माहिती ही जनसामान्यांपर्यंत पोचली पाहिजे, यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य हे अपेक्षित आहे. आपण द्याल याची खात्री आहे. धन्यवाद.
नेते मात्र आरोप करतायत की 12 वर्षामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे. आज सुप्रिया सुळेंनी देखील टीका केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सरकारच्या हातात हात घालून काम करायला तयार आहोत. सरकारने आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज ज्या वेळेला हे कॉफी टेबल बुक जेव्हा तयार केलं आहे, अनेक जण असा प्रयत्न करू शकतील, अनेक जण यापेक्षाही चांगलं असं कॉफी टेबल बुक बनवू शकतील. परंतु यामध्ये प्रत्येक विषयाच्या नंतर एक प्रगती पुस्तक म्हणून एक पान हे ठेवलेलं आहे. त्यामुळे 2014च्या अगोदरची UPAची असणारी परिस्थिती आणि मग त्यामध्ये झालेला बदल, एक ओळीमध्ये त्यावेळीची असणारी परिस्थिती आणि आता झालेला बदल, अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या आहेत. खरं तर या सगळ्या गोष्टीसाठी एक 2000 पानाचं पुस्तकसुद्धा तयार करता येऊ शकतं. परंतु छोटे छोटे विषय की ज्या विषयामुळे झालेले बदल हे त्यामध्ये नमूद केले आहेत की जे सहजपणे बोलता बोलता आपल्याला लोकांपर्यंत पोचवता येऊ शकतं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, राष्ट्र उभारणीच्या दृष्टिकोनातून जे जे प्रत्येकाने केलं त्याच्याबद्दल त्याची स्तुती करणं हे गरजेचंच आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, धोरण तयार करणं आणि धोरणाची इम्प्लिमेंटेशन करणं. इंदिरा गांधींनी सुद्धा बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, परंतु ती बँक सामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम हे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. आपण पाहिलं असेल, बँकांचं निर्माण झालं, परंतु सामान्य जनता जनधन अकाउंटच्या माध्यमातून कोट्यावधी लोकांपर्यंत गेली. फक्त तेवढ्यावरतीच राहिलं नाही, परंतु त्यामध्ये सुद्धा बदल घडवत जाम सिस्टीम ज्याला म्हणतात, जनधनचं अकाउंट खोललं, आधारला त्याला लिंक केलं आणि मोबाईलच्या माध्यमातून त्याला कनेक्ट केलं आणि या जाम सिस्टीमच्या माध्यमातून ज्याचा उल्लेख वारंवार होतो, DBT सिस्टीम ही सुरू झाली. खरं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सर्व गोष्टी सामान्य जनापर्यंत, शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या असणारी प्रत्येक योजना ही पोचली पाहिजे. हा उदात्त हेतू, पारदर्शकता हा अत्यंत महत्त्वाचा विषय हा देशाच्या पंतप्रधानांनी हा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.